कोल्हापूरमध्ये सध्या पावसाची रिपरिप सुरू असताना आपल्याला दिसते. गेल्या 2 ते 4 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. पंचगंगेचे पाणी आता थेट गायकवाड पुतळ्यापर्यंत येऊन ठेपले. अजून जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर कोल्हापूरकरांना पुन्हा एकदा पुराची भीती सतावू लागेल अशी सद्यस्थिती निर्माण झाली आहे. 3 ते 4 दिवसापासून कोल्हापूरमध्ये त्याचबरोबर धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची रिपरिप होताना दिसत आहे. त्याचबरोबर पंचगंगेची पाणी पातळी सुद्धा 36 फुटावर आलेली आहे. आता मी आहे गंगावेश ते आपला शिवाजी पुलाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर मी आहे. बघू शकताय की मोठ्या प्रमाणावर पाण्याचा जो प्रवाह आहे किंवा पाण्याची जी वाढ आहे ती झालेली आहे. 2 ते 3 दिवसांमध्ये जो पाऊस पडलेला आहे तो अतिशय मुसळधार पाऊस कोल्हापूरमध्ये पडलेला आहे. आत्ताही पंचगंगाच्या घाटावर आपण दृश्य बघताय की जे गायकवाडवाडा आहे तिथं हा पाऊस मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. त्याचं पाणी सुद्धा वर आलेलं आहे. नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. आपण बघू शकता की 2 ते 3 दिवसांपूर्वी जर बघितलं तर पंचगंगा घाट हा दिसत होता, परंतु आता तो दिसेनासा झालाय. मोठ्या प्रमाणावर बघितलं तर पावसाची जी नोंद आहे ती झालेली आहे. राधानगरी धरण जर आपण बघितलं तर 59% राधानगरी धरण भरलेलं आहे. तर कोल्हापूरमध्ये पूरस्थिती येण्याची काही चिन्हे जरा जरा दिसू लागली आहेत. परंतु जर का एक दिलासादायक बातमी किंवा एक चांगली बातमी कोल्हापूरकरांसाठी ही म्हणावी लागेल तर की सकाळपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे काही प्रमाणात जे पाणी आहे ते पाणी ओसरले आहे किंवा स्थिर राहिलेले आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना त्याचबरोबर सांगली, सातारा आणि त्या वेगवेगळ्या ज्या नदीकाठी जी लोक आहेत त्यांना सुद्धा आता दिलासादायक बातमी जी आहे की 2 दिवस झाले किंवा रात्री पाऊस एकदम शांत झालेला आहे किंवा स्थिर झालेला आहे. त्यामुळं लोकांना त्याचबरोबर प्रशासनानं लोकांना इशारा दिलेला आहे की जरी पाऊस थांबला असला तरी तुम्ही स्वतःची काळजी घ्या. योग्य त्या वेळेतच बाहेर पडणे हे त्यांना सांगण्यात आलेलं आहे. परंतु आता जर बघितलं तर 2 दिवसापूर्वी जे चित्र होतं ते वेगळं होतं आणि आत्ताचं जे चित्र आहे ते पूर्णपणे वेगळं दिसतंय. कारण की पंचगंगा घाट हा पूर्णपणे गेलेला होता आणि आत्ताची जी परिस्थिती आपल्याला दिसते ती अतिशय वेगळी आहे. आत्ता काल रात्री पाऊस न पडल्यामुळे थोडंफार पाणी हे ओसरलेलं आहे. त्यामुळं कोल्हापूरकरांना हा दिलासा नक्कीच मिळालेला आहे. आणखी पावसाच्या अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत. कॅमेरामॅन सुरेश पाटील सोबत मी साजिद फिरोजदे, तरुण भारत, कोल्हापूर.